बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी शाळांसंदर्भात आहे। राज्यातल्या शाळा आजपासून सुरू झालेल्या आहेत। विदर्भ वगळता इतर भागांमधील शाळा या आजपासून सुरू झाल्या आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत करणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघरमधल्या शाळेला भेट देणार आहेत, तर अजित पवार बारामती इथल्या शाळेत या ठिकाणी भेट देतील। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत करणार आहेत। विदर्भ वगळता इतर भागांमध्ये आजपासून शाळा भरायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालघरमधल्या दुर्वेस इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत करतील। याकरता सकाळी 11 वाजता ते त्या ठिकाणी पोहोचणार आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यामधल्या कडोली जिल्हा परिषद शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत करतील। तर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधल्या काटेवाडी जिल्हा परिषद शाळेत उपस्थित राहणार आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, आज शाळेचा पहिला दिवस आहे। कोणी अर्थातच रडत शाळेत प्रवेश करत असेल, ज्यांचा पहिला दिवस असेल, कोणी अतिशय आनंदानं त्या शाळेत प्रवेश करत असेल, तर कोणी अर्थातच या सगळ्याचा माहोल हा प्रत्येकासाठी वेगळा असतो। स्वप्नील, आज या निमित्तानं, या रिपोर्टिंगच्या निमित्तानं पुन्हा एकदा तुमची पावलं सुद्धा शाळेकडे वळलेली आहेत। कसं वाटतंय आज शाळेचा हा सगळा पहिला दिवस पाहून? काय विद्यार्थ्यांची, पालकांची नेमकी प्रतिक्रिया आहे या पहिल्या दिवसाबद्दल? नववर्ष, नवी कोरी पानं आणि नवा कोरा अभ्यास। लागवी निश्चितच नवा खरं तर अभ्यासक्रम आणि नवी पुस्तकं, नवी वया ऐकून यामध्ये पाहायला मिळतं। मात्र पालक सुद्धा या ठिकाणी आहेत आणि मी सध्या बालमोहन विद्या मंदिर समोर आहे। छोट्या मुलांची शाळा या ठिकाणी भरलेली आहे। आता या थोड्याच वेळामध्ये हे बाहेर येतील। मात्र सकाळचं वातावरण तर पाहिलं तर एकूणच विद्यार्थ्यांमध्ये काहीसा आनंद हा पाहायला मिळत होता। आणि आता या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत ज्याप्रमाणे करण्यात आलं त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघतोय शिक्षक सुद्धा आहेत। एक हातामध्ये फुगा घेतलेला आहे, विद्यार्थ्यांना फुगा दाखवून खरं तर त्यांचं पुन्हा त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे। एकूण उत्साह जर पाहिला तर या मॅडमशी बोलूया आपण, थेट त्यांचे संवाद साधूया। पहिला दिवस आहे शाळेत। मॅडम, पहिला दिवस हा शाळेचा आहे, काय उत्साह विद्यार्थ्यांमध्ये होता? सर, आम्हाला अलाउड नाहीये सर। एकूणच आपण बघतो या ठिकाणी आता लगबग सुरू आहे। या ठिकाणी पहिला दिवस आहे शाळेचा, काय उत्साह होता मुलं येताना? सकाळी उठण्याची धमाल असते, कारण आतापर्यंत कधी सकाळी उठण्याची सवय नव्हती, त्यामुळे सकाळी उठताना नाकी नऊ येतात। पण उठली, काल रात्रीपासून तयारी होती जोरदार, त्यामुळे मुलांचा उत्साह होताच निघण्याचा। थँक्यू। लागवी मुलांचा उत्साह होता, मात्र आता थोड्याच वेळात ही मुलं सुद्धा बाहेर येणार आहेत, त्यामुळे तेव्हाचा उत्साह सुद्धा आपण थेट माध्यमांसह दाखवूया। लागवी अगदी स्वप्नील, आपण पाहतोय की आता अगदी थोड्याच वेळात ही सगळी मुलं बाहेर येतील। शाळेचा तो पहिला दिवस होता, जसं पालक सुद्धा म्हणाले की सकाळची शाळा म्हटल्यावर रात्रीपासूनच खरी तर सगळी तयारी सुरू असते। कशा पद्धतीनं या ठिकाणी मुलांचं स्वागत करण्यात आलेलं आहे बालमोहन विद्यालयामध्ये? कारण पहिल्या दिवशी जेव्हा मुलं येत असतात त्यावेळी कशा पद्धतीनं, काही वेगळ्या पद्धतीनं मुलांचं स्वागत करण्यात आलेलं आहे का? पहिला दिवस काही खास आहे का? अगदी थोडक्यात सांगाल? लागवी निश्चित पहिला दिवस हा खरंच खास होता, कारण लहान चिमुकली मुलं ही पुन्हा शाळेच्या दिशेने वळली होती आणि यामध्ये काही जुनी मुलं तर काही नवीन मुलं, सिनियर्स या ठिकाणी मुलं सगळे आहेत। मात्र सध्या या ठिकाणचे पालक वर्ग आपण पाहतोय शाळेमध्ये सुद्धा या ठिकाणी मुलांना फुगे आणि असेल एकूण डेकोरेशन करण्यात आलं होतं। आणि यानंतर आता मुलं जाताना सुद्धा या ठिकाणी आतुरता या पालकांच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय। ते पहिला दिवस शाळा शिकून मुलं पुन्हा आता आपल्या सोबत घराकडे येणार आहेत, त्यामुळे या ठिकाणी हे सगळे पालक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे। मुलं बाहेर आल्यानंतरचा जो एक उत्साह असेल तो नक्कीच एक बघण्यासारखा असेल। निश्चित। स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।